सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व माझ्या प्रियजनांना आणि सर्व व्ह्यूअर्सला कसे आहात तुम्ही सर्व बरे आहात हा माझा पूर्ण विश्वास आहे। कारण आपला पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वर आपल्याला सांभाळतो, आपलं रक्षण करतो, आपल्याला सर्व काही पुरवतो। यस प्रियजनांना हा समय त्याने दिलेला आहे। किती आनंद वाटतो देवबापाचं वचन वाचण्यासाठी। देवबापाचं एक एक वचन आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण पाहतो की ते वचन कसं आहे, वचन म्हणजे काय, त्याचं लिखित, हे त्याचं लिखित जिवंत वचन आहे। लिखित प्रॉमिस की मी तुला हे देणार, प्रूफ आहे। लिखित वचन हे त्याचं प्रूफ आहे। त्याचा अनुभव घेऊन आपण म्हणतो, त्याचा अनुभव कसा मिळतो आपल्याला, त्याच्या महाराष्ट्र पवित्र आत्मा जो आपल्याला मिळालेला आहे तो आपल्याला छाती ठोकपणे म्हणतो यस की माझा प्रभू येशू मसीह हा खरा जिवंत देव आहे। येशू मसीह माझा प्रभू आहे। प्रियजनांनो, आजच्या सुंदरशा अध्ययनासाठी सुंदरसं वचन आहे। जुना करार मध्ये यशाया संदेष्टाच्या द्वारे देवाचा एक एक संदेष्टा साधा मनुष्य नव्हता। प्रियजनांनो, महान सेवक एक एक संदेष्टा आपण असेच रफली नाव घेतो यशाया नाही, ते देवाचे महान सेवक होते। देवाने त्यांना निवडून देवाचे महान कार्य त्यांनी केले। प्रियजनांनो, आणि यशाया हा असा संदेष्टा आहे की या संदेष्टाच्या द्वारे प्रभूचा जन्माचा फर्स्ट सुसमाचार यशाया संदेष्टाच्या द्वारे आपल्याला परमेश्वराने किती हजार वर्षापूर्वी त्याचं वचन त्यांनी दिलं। प्रियजनांनो, असा महान परमेश्वर आहे आणि त्याचे कार्य असे महान आहेत। त्याला सॅल्यूट, सलामी आणि धन्यवाद देऊया। आणि त्याच्या सुंदरशा वचनाकडे आपण बोलूया। प्रियजनांनो, आजचा वचनाचा अध्ययनाचा वचन आहे यशायाचा 42 अध्याय 1 ते 9 आपण पाहूया। सुंदरसा हेडिंग आहे त्याची, परमेश्वराचा सेवक। परमेश्वराचा सेवक कोण आहे बघूया। माझा सेवक, माझा निवडलेला, बोलवलेले पुष्कळ या 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 या। आपण आमंत्रण देतो सगळ्यांना, पुष्कळांना बोलवतो लग्नाच्या आमंत्रणाला किंवा बर्थडे। आता बर्थडे जास्त सेलिब्रेशन होते, बर्थडेच्या आमंत्रणाला, लग्नाच्या आमंत्रणाला, काही पण गोष्ट, काही पण आनंद असला आपला तर आपण सर्वांना आमंत्रण देतो। तसा परमेश्वराने सर्वांना आमंत्रण दिलेलं आहे, सर्वांना बोलवलेलं आहे, पण निवडलेले फार थोडे। तसा हे वचन आहे। हे वचन कोणासाठी आहे, हे वचन कोणाबद्दल बोलत आहे हे आपण बघूया। प्रियजनांनो, माझा सेवक, फर्स्ट काय, माझा सेवक, माझा निवडलेला म्हणजे काय, चूजन, चॉईस केलेला। आपण चॉईस करतो ना आपण, ते चूजन पीपल, निवडलेला। याच्याविषयी माझा आत्मा, याच्याविषयी माझा आत्मा, जीव, याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे। हे वचनाचा रिमाइंडर होतंय का तुम्हाला? हे वचन कुठं ऐकलेलं आपण? जेव्हा प्रभू येशू मसीहचा बाप्तिस्मा होतो त्यावेळेस, बाप्तिस्मा करणारा योहान जेव्हा बाप्तिस्मा करतो प्रभू येशूचा, त्यावेळेस कबुतरासारखा आत्मा, पवित्र आत्मा प्रभू येशूच्या बरोबर खांद्यावर येऊन थांबतो आणि वर आकाशवाणी होते की हा माझा पुत्र आहे आणि हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि याच्याबद्दल मी संतुष्ट आहे। हे प्रभू येशू मसीहसाठी हे वचन आहे। हे वचन प्रभू येशू मसीह आहे। प्रियजनांनो, वचन काय आहे माहिती तुम्हाला? प्रभू येशू ख्रिस्त। आणि हे वचन प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आहे। कोणी दिले? स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने दिले की हा माझा निवडलेला आणि याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे। संतुष्ट म्हणजे कसं, समाधान आहे की हा माझा प्रिय पुत्र, हा माझा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, याच्याबद्दल माझा जीव
संतुष्ट आहे, संतुष्ट म्हणजे एकदम समाधान आहे की माझा मुलगा एकदम चांगला आहे, याच्याबद्दल मी संतुष्ट आहे. प्रियजनांनो, याच्या ठाई माझा आत्मा घातला आहे. बघा, प्रभू येशू मसीहच्या ठाई काय घातलेला आहे? याच्या ठाई माझा आत्मा घातला आहे, तो राष्ट्रांना न्याय प्राप्त करून देईल. प्रभू येशू मसीह न्याय करणारा परमेश्वर आहे, न्याय करणारा परमेश्वर, राष्ट्रांचा न्याय करणारा परमेश्वर आहे. तो चेपलेला बोलू मोडणार नाही, मिनमिनती वात विझवणार नाही. हे किती ह्या वचनामध्ये त्याची गहरी प्रीती आहे बघा, की तो आपण आपल्या जीवनात फार निराश होतो, पटकन निराश होतो, पटकन घाबरतो आपण मनुष्य. अरे बापरे, आता हे संकट आलं, आता हे कर्ज आलं, आता काय करू? बॅक टू बॅक हा संकट आला, एक संकट फिनिश होत नाही, एक दुःख जात नाही तर दुसरं दुःख येते. हे काय संकट आहे, माझ्यावरच काऊन येते? आपण म्हणतो ना, काय देवा माझ्यावरतीच येते हे संकट, काय मी केलं? मी केवळ म्हणजे मनामध्ये आपण म्हणतो, म्हणजे आपण किती धार्मिक आहोत असं नका, असं कधी म्हणू नका की मी खूप धार्मिक आहे. आपली धार्मिकता शून्य आहे, आपला घमंड शून्य आहे. घमंड करू नका प्रियजनांनो, आणि धार्मिक स्वतःला ठरू नका की मी खूप धार्मिक आहे. आपली धार्मिकता आपला घमंड केवळ प्रभू येशू मसीह आहे. याचा घमंड आहे की मी जिवंत, माझा देव हा खरा आहे, जिवंत आहे, आणि तो सर्व काळ जिवंत राहणारा, सदा सर्व काळ युगानुयुग जिवंत राहणारा सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. याचा घमंड मला आहे, याचा घमंड करा. आणि दुसऱ्यांना तुच्छ लेखायचं नाही. आपल्याला शेजारी जे प्रभू येशू मसीहला ओळखत नाही त्यांच्यावर आपल्याला जळायचं नाही, त्यांचा राग करायचा नाही. त्यांच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, काय जिम्मेदारी दिलेली परमेश्वराने तुम्हाला मला, काय जिम्मेदारी दिली? त्याच्या प्रीतीचा प्रकाश, त्याच्या पूर्ण प्रीतीपूर्ण बलिदान जे त्यांनी माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी केलंय, त्या प्रीतीपूर्ण बलिदानाचं जे प्रकाश माझ्यात आणि तुमच्यामध्ये त्यांनी पाडलेला आहे, तो प्रीतीचा प्रकाश आपल्याला त्यांना द्यायचा आहे. तो प्रीतीचा प्रकाश त्यांना द्यायचा आणि प्रीतीने त्यांना दाखवायचं की हा परमेश्वर आहे, हा प्रभू येशू मसीह तुझा आणि माझा खरा जिवंत देव आहे. तो आदि व अंत आहे. तो 2 वर्षापूर्वी आला, परंतु त्याच्या पूर्वी तो होता. स्टार्ट, बिगिनिंग, इन द बिगिनिंग. इंग्लिश बायबलमध्ये इन द बिगिनिंग अँड इन द एंड, ॲट द एंड तोच आहे. बिगिनिंग आणि एंड तो आहे, अल्फा व ओमेगा तो आहे. तो आमचा महान परमेश्वर, अनादी काळापासून तर अनंत काळपर्यंत सदा सर्व काळ जिवंत राहणारा, पिढ्यानपिढी युगानुयुग जिवंत राहणारा असा महान परमेश्वर आहे. प्रियजनांनो, तरी तो आपल्यावर किती प्रीती करतो त्याचा प्रमाण त्यांनी दाखवला. अशा महान परमेश्वराची तुम्ही आणि मी निवडलेले लेकर आहोत. म्हणजे तुम्हाला आणि मला तिने किती धन्य म्हटलेलं आहे. तुम्ही आणि मी प्रभू येशू मसीहला पाहिलंय का प्रियजनांनो? नाही, पण आपला विश्वास त्याच्यावर आहे. कसा आहे? अर्धा छोटा विश्वास आहे, पूर्ण भक्कम विश्वास आहे की त्यांनी माझ्यासाठी प्राण दिला त्या क्रूस खांबावर. त्यांनी माझ्यासाठी दुःख सहन केलं, त्याला नंग केलं माझ्यासाठी, त्यांनी अपमान सहन केला, त्यांनी माझ्यासाठी ते भयानक फटके खाल्ले, त्याच्या मार खाल्ल्याने मला आरोग्य प्राप्त झाले. तो माझ्यासाठी ठेचले गेला, त्याच्या हातापायात मोठे मोठे खिळे ठोकले आणि शेवटी कुशीत भाला बसून त्यांनी त्याचा शेवटचा रक्ताचा जो थेंब होता ते सुद्धा त्यांनी वाहून टाकला माझ्यासाठी आणि तुमच्या अपराधांच्या क्षमेसाठी. तेव्हा आपल्याला उद्धार आणि तारण प्राप्त झालेलं आहे. प्रियजनांनो, असा महान प्रीतीचा परमेश्वर तो आहे. प्रियजनांनो, जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख संकट येतात, आपण म्हणतो आता माझं फिनिश,
तेव्हा पहा माझं फिनिश झालं. आता मला कुठेच रस्ता नाहीये, कुठेच रस्ता नाहीये. माझा डिप्लोमा, माझं एज्युकेशन नी मला काम मिळत नाहीये, नाही मिळत आहे मला काम. परंतु मला तुझ्यामध्ये एक महान आशा आहे, एक महान आशा आहे. ती म्हणजे काय, की तू मला कधी सोडणार नाही, तू मला कधी टाकणार नाही. तू माझ्यासाठी मार्ग खोल. आता तू माझ्यासाठी मला रोजगार दे. तोंड उघडून बोला प्रियजनांनो. तोंड बंद राहू करणार तर काही मिळणार नाही, काहीच नाही मिळणार. तोंडाने डिक्लेअर करा, घोषणा करा. आज समय त्याने दिलेला आहे. घोषणा करा, तोंडाने उच्चारा की परमेश्वरा तू माझ्या संगती आहेस. तुझं वचन आहे, लिखित वचन आहे तुझं. तू माझ्या संगती आहे. हे संकट माझ्यावर आलेलं आहे, रोजगार मला नाहीये, माझ्यावर कर्ज झालेलं आहे, हे संकट माझ्यावर आहे. परंतु मी कोणाला मागत नाही. मनुष्याच्या शरणात जायचं आपल्याला? अगदी नो 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 नो. मनुष्य आपलं थट्टा करणार, मजाक करणार. आणि काय मदत करतील प्रियजनांनो? 1 किंवा 2 दिवस आपली मदत करू शकतो. परंतु जो सर्व काळ मदत करणार आहे, जो महान प्रीतीचा परमेश्वर, जे त्याचा प्राण तुमच्यासाठी, माझ्यासाठी त्यांनी प्राण दिला. सर्वात मोठी श्रेष्ठ वस्तू काय? आपला जीव, प्राण. तेच त्याने देऊन टाकलं. तर हे जगिक वस्तू तुम्हाला देणार नाही का? असा तुमचा कमजोर विश्वास आहे? असा नका ठेवू प्रियजनांनो. त्याच्यामध्ये पूर्ण भक्कम मजबूत विश्वास ठेवा की माझा परमेश्वर ज्याने सर्वस्व त्याचं देऊन टाकलं, तर मला हे जगिक काम, जगिक रोजगार तो देणार नाही. मला माझी उपजीविका, ज्याला म्हणतो उपजीविका, तो देणार नाही, तो पुरवणार नाही. एवढा माझ्या परमेश्वराचा हात छोटा आहे असा विचार करू नका. माझ्या परमेश्वरासारखा पराक्रमी परमेश्वर कोणीच नाही. तोच एकमात्र जिवंत देव आहे, तोच एकमात्र जिवंत परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रियजनांनो, तो माझ्यासाठी लढेल, तो मला रोजगार देईल. मी त्याच्यासोबत इमानदारीनं राहणार. मी बेईमान होणार नाही, त्याला मी सोडणार नाही. किती संकट आले, मी माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताला सोडणार नाही. तो मला सोडत नाही, तर मी कसं त्याच्याशी बेईमानी करू? तो मला सोडत नाही. तो मला सर्व काय देतो. त्यांनी या नागपुड्यात त्याचा श्वास दिला आणि माझ्यासाठी, माझ्या अपराधांना क्षमा करण्यासाठी, मला पुन्हा ती पोस्ट मिळण्यासाठी, त्याचा लेकरू होण्याचा अधिकार मिळण्यासाठी त्यांनी त्याचं सर्वस्व, त्याचा जीव, प्राण देऊन टाकला. एवढा मोठा अपमान. आज रोडावर तुम्हाला मला कपडे फाडले, कोणी झापड मारली, कसं वाटेल प्रियजनांनो? आपण म्हणून अरे बापरे काय झालं, काऊन मारलं रे बाबा, काऊन कपडे फाडतो तू माझे? परंतु त्यांनी ते सहन केलं, ते सहन केलं. स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाची जी आज्ञा होती, जी त्याची इच्छा होती, ते पूर्ण पालन केलं प्रियजनांनो. कठोर पालन केलं. पूर्ण मार खाल्ला, अपमान सहन केलं, निंदा सहन केली, थट्टा सहन केली, कपडे फाडले, ते भयंकर क्रूसखामाचं दुःखदायी मरण त्यांनी सहन केलं. भर चवाट्यावर त्याला मारले प्रियजनांनो. त्याची दाढी ओढली, त्याला तिचे हाल हाल केले प्रियजनांनो. प्रभू येशू मसीहचं मरणाचं, क्रूसखामाचं जे मरण आहे, ते भयंकर दुःखदायी मरण त्यांनी सहन केलं. जो अपराध विरहित, ज्याला अपराध ठाऊक नाही, पाप ठाऊक नाही, असा तो महान पवित्र 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 परमेश्वर असताना आणि सुपर 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 पॉवर ऑल मायटी गॉड असताना त्यांनी मनुष्याच्या रूपात, पूर्ण मनुष्याच्या रूपात त्यांनी पूर्ण प्रीतीचं बलिदान केलं आणि पूर्ण सहन केलं. प्रियजनांनो, जे त्याला मारत होते त्यांच्यासाठी स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाला विनंती केली की हे पित्या, यांची क्षमा कर, कारण हे काय करत आहे यांना कळत नाही. कोण अशी प्रीती करेल प्रियजनांनो? अशी प्रीती प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यावर करून दाखवली. दुश्मन से प्यार करना मसीहा सिखाते हैं, अपनों को तो सभी प्यार करते, दुश्मन से भी
प्यार करना मसीहा सिखाते हैं. प्रियजनांनो, जेव्हा आपल्या जीवनात सर्व काही संपले, हे वचन बघा, तो चेपलेला बोरू. चेपलेला म्हणजे काय? आता चेपून गेलं, त्याला चेपलं म्हणजे असं झालेलं, पूर्ण चेपलंय. हे चेपलेल्या बोरूला तो काय मोडणार नाही. मोडणार म्हणजे तोडणार नाही, असं मोडून नाही टाकणार तो. आपली जिंदगी माझ्या जीवनाची साक्ष आहे प्रियजन. जेव्हा मी इतक्या संकटात होते, माझ्यावर एवढं कर्ज होतं आणि रोजगार मिळण्यासाठी फार फार संकटात होते, कारण माझा पाय माझे खराब झाले प्रियजनांनो. मला दोन्ही नी रिप्लेसमेंट सांगितलेले डॉक्टरनी, आणि मग मी काय करणार? माझी हालत अशी आहे. माझ्या आईला, माझ्या मुलाला कोण सांभाळणार? अशा बिकट परिस्थितीमध्ये मी असताना परमेश्वराने मला बरे केले. परमेश्वराने त्याचा महान सेवक प्रेषित शास्त्री, जो माझा मोठा भाऊ आहे, त्याच्या प्रार्थनेच्या द्वारे मला बरे केले आणि मी त्याच्या स्पर्शचा अनुभव घेतला. मी जे आतापर्यंत चालले नव्हते, इतकी वर्ष मी चालले नव्हते, आज मी चालत आहे प्रियजन. आज मी पळत आहे इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट. मी पळत आहे, पळून मी ट्रेन धरते. तुम्ही विचार करू शकता, एवढी मी आजारी होते, परमेश्वराने मला बरे केले. नो मेडिसिन, डोलो सुद्धा मी खात नाही. नो मेडिसिन, नो ट्रीटमेंट. आणि डॉक्टर म्हणे तू फक्त 2 वर्ष चालशील म्हणे, 2 वर्षानंतर तू चालशील नाही. आणि ते डायग्नोस पण परमेश्वराने रद्द केले, रद्द करून टाकले. आज मी धावत आहे प्रभू येशूच्या शक्तीने. मी आज धावत आहे प्रियजनांनो. हे त्याचं वचन त्यांनी पूर्ण केलं. चेपलेला बोरू, मी चेपलेले होते, माझं संपलं होतं. आता काय काम करणार मी? आता बस समय मरणाचा आला. आजार आलं तर आपल्याला असंच वाटते ना, मरण आता आलं आपलं जवळ, संपलं. परंतु नाही प्रियजनांनो, तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई है. तेरे कोड़े खाने से यीशु मैंने शिफा पाई है. यस, त्याचं वचन तो पूर्ण करतो. त्याचं वचन म्हणजे त्याच्या मुखातून निघालेली दुधारी तलवार. त्याचं वचन म्हणजे काय? दुधारी तलवार आपल्या हृदयांतःकरणाला भेदून टाकते, भेदून टाकते. कारण आपण क्रूर आणि कठोर हृदयाचे आहोत ना, तर त्या क्रूर कठोर हृदयांतःकरणाला त्याचं जीवित वचन फोडून टाकते आणि आपल्याला नवीन मांसमय हृदयांतःकरण जीव आत्मा तो देतो. आणि तो आपल्याला तो महान असा पवित्र आत्मा छाती ठोक ठोकपणे म्हणतो, येशू मसीह माझा प्रभू आहे. प्रियजनांनो, हे सुंदरसं वचन. आणि शेवटचं अजून मी सांगणार, मिनमिनती वात. मिनमिनती वात म्हणजे विजणारी ना, विजणारी वात मिनमिन करते बघा, कॅन्डल अशी जी करते, विजणारी असते. परंतु त्या अशा मिनमिनत्या वाताला, त्या माझ्या विजणाऱ्या जीवनाला त्यांनी त्याच्या प्रीतीच्या प्रकाशाने प्रकाशित केलं. प्रियजनांनो, असा महान तुमचा माझा परमेश्वर, असा महान परमेश्वर आहे प्रियजनांनो. म्हणून मला बोला, प्रभु यीशु मसीह की जय. जो अपना पुत्र देने वाले स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा की जय. अपना बलिदान देने वाले प्रभु यीशु मसीह की जय. बहुतायत का जीवन देने वाले प्रभु यीशु मसीह की जय. चंगाई देने वाले परमेश्वर प्रभु यीशु मसीह की जय. जो जल्द से जल्द आने वाला, बोलो प्रभु यीशु मसीह की जय. राजाओं के राजा की जय, बोलो प्रभु यीशु मसीह की जय. परमेश्वर आपला पवित्र पवित्र त्रिएक परमेश्वर तुम्हाला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरभरून काढो. आमेन.